हा का घडला? माहिती मिळाली की त्या ठिकाणी प्रत्येक मूल्यामध्ये स्कूटरवर फिरणारे ते कोणी टवाळ कोणी ती बनवली त्या लोकांनी आणि ती पाहिजे या घरात कोण आहे, श्रीमंताच्या मुलीला पाहिजे फार गंभीर विषय तुम्हाला आणि नेमकं त्या घरात अटॅक होऊन त्या घरच्या मुलीला तो सहन करलाय. हा झाला एक प्रकार. मी मग तिथं गेला सांगितलं की या पुढे तुम्ही सगळे लोक एक मी काही त्यात प्रयत्न केले एका मुलीला आपण वापस आणलंही आहे की अशा प्रकारे टवाळ कोण बोलत फिरतात ते ठरून फिरतात ठरवून हा हिंदू धर्म आघात आहे. राख्या बांधणाऱ्या भगिनीसाठी मी सांगतो आपल्याला धर्म वाचवायचा आहे वाचवायचं मग याची ही लिस्ट करायची त्यांना मोठ्यामध्ये फिरायचं नाही. गावात हिंदू मोठ्यामध्ये फिरायचं. मी जे भाषण देतो तुम्हाला राजकीय भाषणासोबतच मला हिंदू धर्माची संस्कृती वाचवण्यासाठी हा कार्यक्रम महिला मोर्चाने घेतला पाहिजे की असा प्रकार कुठं होतो आहे का. मग या ठिकाणी पुरुष कायदे तुमच्या मदतीला राहतो तो वाद नाही. आपल्याला संस्कृती वाचवायची आहे, देश वाचवायचा आहे. वीर सावरकर म्हणाले की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे जे शब्दप्रयोग आहे ते फार गंभीर आहे. बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, अन्य धर्माचा स्वीकार का नाही केला त्याचं कारण आहे की त्यांनी आपल्या अनुयायाला आपली निष्ठा हातावर असली पाहिजे म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला. मक्का मदिना किंवा रोम मध्ये त्यांची निष्ठा नको ही जी भावना घेऊन बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला याच्यामधलं मर्म काय. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना आदर होता.